नमस्कार, मी गंगासिंग राजपुरोहित. जनरल टू पर्सनल या व्यक्तिविशेषच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, शिक्षक म्हणजे काय? शिक्षक जो उद्याचं भविष्य घडवतो. शिक्षक म्हणजेच ज्ञानाचं दीप लावणारा, अंधारातून उजेडात नेणारा एक खरा मार्गदर्शक. शिक्षक समाजातला तो पाया आहे ज्यावर उभं होतं ते म्हणजे उद्याचं भक्कम भविष्य. आणि आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्यांच्या जोरावर एक प्रेरणादायी ठसा उमटवलाय. आणि अशी व्यक्ती म्हणजे कोण तर नेमकी करावेगाव येथील ज्ञानदीप सेवा मंडळ हायस्कूल मधील 31 वर्षांची प्रदीर्घ सेवा देणारे रत्नाकर तांडेल सर. आज मुख्याध्यापक पर्यंत आपला हा प्रवास, त्यांनी हा जो प्रवास पार पाडलेला आहे तो नेमका कसा होता, आज त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. त्यांचं समर्पण, त्यांचं यशाचं गुपित आणि सर्वात आणि त्या पलीकडे जाऊन त्यांचे जे अनुभवाचे बोल आहेत ते नेमके काय आहेत, त्या बाबतीत आज आपण सविस्तर चर्चा आणि संवाद साधणार आहोत. सर, खूप खूप स्वागत तुमचं. सर, पहिला तर प्रश्न असा आहे की शालेय शिक्षणापासून ते महाविद्यालय हा जो प्रवास तुम्ही जो पाहिलेला आहे, हा नेमका प्रवास तुमच्यासाठी कसा होता सर? सर्वप्रथम ज्ञानदीप परिवाराकडून जनरल टू पब्लिक तुमच्या या पॉडकास्टसाठी उपस्थित जे कोणी प्रेक्षक आहेत त्या सर्वांचं मी ज्ञानदीप परिवाराकडून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि आपण जो सुरुवातीला पहिला प्रश्न विचारला की माझं शैक्षणिक प्रवास कसा असेल, तर माझं कुटुंब जे आहे ते साधारण आर्थिक मध्यम कुटुंबीय किंवा आर्थिक अडचणी असलेलं कुटुंब आणि सामाजिक स्तर काही तेवढा उंच असा नव्हता. अशा स्थितीमध्ये माझे वडील फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिसला होते आणि त्यामुळे विविध ठिकाणी मला विविध शाळांचा अनुभव आलेला आहे. अगदी सर्वप्रथम इयत्ता पहिलीचं शिक्षण माझं वसई तालुक्यातील कणे या ठिकाणी झालं. त्या ठिकाणी हिरे गुरुजींचा प्रभाव माझ्यात पडला. त्याच्यानंतर चांदीपच्या मराठी शाळेमध्ये झालं. चांदीपच्या मराठी शाळेमधून बापूजी बाबाजी जाधव स्मारक विद्यामंदिर चांदीप हायस्कूल या ठिकाणी मी इयत्ता 5वीला प्रवेश घेतला. त्या ठिकाणी तरे सर नावाचे गुरुजी होते, अतिशय प्रभावशाली, आणि त्यांनी मला गणिताचे संस्कार केले. त्याच्यानंतर मी शारदा विद्यालय पडघे भिवंडी तालुक्यात आहे, तर त्या ठिकाणी माझं शिक्षण पूर्ण केलं. इयत्ता 8वीच्या नंतर मी विद्याप्रसाद हायस्कूल बेलापूर या बेलापूरच्या हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. बेलापूरला मी इयत्ता 10वी पूर्ण केलं. 10वीच्या नंतर पुढचा जो माझा प्रवास असेल आहे तो ICL कॉलेज वाशी या ठिकाणी पूर्ण केला. आणि या संबंध प्रवासामध्ये प्रत्येक शाळेमध्ये विविध शिक्षक मला मिळाले. त्यात प्रामुख्याने उल्लेख करेन तर ते बेलापूरचे म्हणजे काही शिक्षक आहेत, त्यांनी माझ्यावर इंग्रजी संस्कार केले. म्हात्रे सर, पाटील सर होते, केली सर होते, ज्यांनी माझ्यावर गणित संस्कार केले. आणि सगळ्यात जास्त मला जर कोणी प्रेरणा दिली असेल तर ते विद्याप्रसाद हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक जे आज हयात नाहीयेत, ते सिसागर सर. त्यांनी मला अनेक वेळेला खूप छान मार्गदर्शन केलं. आणि ज्या वेळेला शिक्षक झालो हे झाल्यानंतर त्यांनी जे मला मार्गदर्शन केलं ते फार मोलाचं. त्याच्यानंतर मग मी आपल्या शाळेत गावामध्ये हायस्कूल सुरू झालं, त्या ठिकाणी रुजू झालो, पण माझं BEd नव्हतं. मग 1995ला मी BEd पूर्ण केलं. BEdच्या नंतर मी MA केलं टिळक विद्यालयामधून, मराठी MA केलं, इंग्रजी MA केलं. आणि मग शाळेत सेवेत असताना हे सगळं करत राहील. पण त्यातनं शिकण्याचा आनंद मिळालाच आणि सोबत शिकवण्याचा आनंद मिळाला. म्हणजे दुधात साखर कसं तसं जीवन फुलत गेलं. सर, शालेय शिक्षणापासून ते महाविद्यालयापर्यंत जो खडतर प्रवास तुम्ही पाहिला आणि त्या प्रवासातून तुम्ही एक यशाची वाटचाल सुरू ठेवली एक शिक्षक म्हणून, पण शिक्षक होणं, शिक्षकी पेशा स्वीकारणं हे कुठेतरी मनात पूर्वीपासून ठरलेलं होतं, कसं काय? छान प्रश्न आहे. असं काही मनात नव्हतं, टू बी फ्रँक. पण माझं जे कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये अनेक शिक्षक होऊन गेले. विशेष करून आमचे पांडुरंग गुरुजी हे या ठाणा बेलोर पट्टीमध्ये अगदी प्रसिद्ध मुख्याध्यापक असे होते. त्यांच्याविषयी आदरयुक्त असायचं, आपण काहीतरी व्हायला पाहिजे असं वाटायचं. पण शिक्षकच व्हावं असं कधी कल्पना नव्हती आली. पण आज मला या ठिकाणी उल्लेख करा असं वाटेल की कराव्या गावातील जगन्नाथ नाईक या व्यक्तीनं मला हेरलं म्हणूया किंवा शोधलं म्हणूया, पण त्यांनी मला सांगितलं की आपल्या गावामध्ये शैक्षणिक परिस्थिती हलाखीची कमी आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचं शाळा सोडण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि याचं कारण असं आहे की
गावामध्ये शाळा नाहीये, मुलांना लांब जावं लागतं किंवा त्यांना मार्गदर्शन करणार असं कोणी नाहीये. मग तू गावात क्लास सुरू कर. आता क्लास सुरू कर इयत्ता त्यावेळेला मी FY ला होतो. FY ला असताना ही जबाबदारी स्वीकारणं मला तेवढं मी प्रिपेअर्ड नव्हतो. पण ठीक आहे, आर्थिक थोडंसं आधार लागेल या उद्देशानं त्यावेळेला उत्कर्ष क्लासेस सुरू झाले 1986 ला, 11 जुलै 1986. आणि पूर्णपणे प्रेरणा ही श्री जगन्नाथ नाईक यांनी दिली. त्यांना सुचवलं होतं हे आमचेच काका बापू टेलर यांनी. त्या दोघांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला आपण कुठे सार्थ झालं पाहिजे आणि म्हणून तो क्लास अतिशय नेटानं प्रामाणिकपणे सांभाळण्याचे कार्य मी सुरू केलं. पण ज्यावेळेला 1990 ला ज्ञानदीप विद्यालय सुरू झालं, ज्ञानदीप विद्यालयाने मला 1991 मध्ये सांगितलं की सर तुम्ही आपल्या विद्यालयामध्ये जॉईन होता का. परिस्थितीच होती की माझ्याकडे BEd नव्हतं, पण BEd नसताना जॉईन होता येईल का. तर म्हणे तुम्ही अनट्रेन म्हणून जॉईन व्हा. मी अनट्रेन म्हणून त्या ठिकाणी जॉईन झालो. आणि हे परिवार मला इतका आवडला की तेव्हा निश्चित केलं की अरे हा आपल्याला हे एक करिअर म्हणून निवडता येऊ शकेल. आणि मग ठरवलं की आता आपण BEd करायचं. आणि विद्यालयानं साथ दिली. 1995 ला मी BEd पूर्ण केलं आणि त्यापासून सलग मी या सेवेमध्ये या ठिकाणी विद्यालयात जॉईन झालो. पण याच्यामध्ये सगळ्यांमध्ये विद्यालयातील जे काही संस्थापक सदस्य आहेत किंवा कार्यकारिणी मंडळ आहे त्या कार्यकारिणी मंडळाचा विश्वास दाखवला आणि पूर्ण करायला गावाने विश्वास दाखवला. तो विश्वास सार्थ करणं ही वैयक्तिक जबाबदारी माझ्यावाली होती आणि त्याच्यामुळे हे करत राहिलो. म्हणजे शिक्षक होण्याचा निर्णय कुठेतरी चुकीचा नव्हता. नक्कीच नव्हता, कारण त्यानंच तर माझं आयुष्य फुलवलं. पण आज जे काही करायला जी परिस्थिती बघतोय, जी मुलं भेटतायत आणि त्यांचे रिस्पॉन्सेस आपण पाहतोय, तर त्यांचं जीवन फुलवण्यामध्ये कुठेतरी आपण छोटे माळ्याचं काम केलं हे खूप समाधानाची बाब या ठिकाणी वाटते. सर, शिक्षक झाल्यानंतरचा हा तुमचा प्रवास नेमका कसा होता. कारण ज्ञानदीप शाळेत तुम्ही रुजू झालात, अनट्रेंड म्हणून तुम्ही या पूर्ण शाळेमध्ये रुजू झालात आणि अशात जो आलेला अनुभव होता, हा अनुभव तुमच्यासाठी कसा होता नेमका. पहा, ज्या वेळा शाळा सुरू झाली ज्ञानदीप शाळा त्यावेळेला विद्यार्थी संख्या कमी असायची. लोकांचा विश्वास नव्हता, कारण नवीन शाळा आहे आणि शाळा पूर्ण होईल की नाही होईल, याला मान्यता मिळेल की मिळेल नाही, अशा अनेक समस्या त्यावेळेला होत्या. संस्थेचे कार्यकारी मंडळ हे संस्थेच्या शाळेची मान्यता मिळवणं ही जबाबदारी त्यांची होती, ते कार्य करत होते. पण शाळेचा दर्जा उंचावणं आणि एकदा तुमचा दर्जा उंचावला की आपोआपच विद्यार्थी या ठिकाणी येणार आहेत हे आम्हाला खात्री होती. तर दर्जा उंचवण्याचं काम त्यावेळेचे आम्ही सगळे शिक्षक, या ठिकाणी प्रामुख्याने शोभना पाटील मॅडम ज्या मुख्याध्यापिका होत्या, वाणी सर होते, शिंदे सर होते, श्री पाटील सर होते आणि मी, अशी 5 लोकांनी सुरू झालेली ही शाळा. आणि त्याच्यानंतर मग ज्या अनेक अडचणी आल्या, विद्यार्थ्यांना आपल्याकडे जास्तीत चांगल्या दर्जा कसा देता येईल, रिझल्ट कसं उंचावता येईल, मग हे करण्यासाठी मग अभ्यासिका ही संकल्पना पुढे आली. दिवस अभ्यासिका आली. त्याच्यानंतर मग नाहीये, अद्याप मुलं तयार होत नाहीयेत, मुलं आपल्याकडे जास्त वेळ हवी आहेत, मग रात्र अभ्यासिका ही संकल्पना राबवली गेली. आणि रात्र अभ्यासिका संकल्पनेमधून मुलांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न आला. त्यावेळेला पालकांचा आमच्यावरचा विश्वास वाढला की शाळा जर एखादी गोष्ट करत असेल तर त्या शाळेला आपण साथ दिली पाहिजे. आणि आपोआपच त्या माध्यमातून दरवर्षी रिझल्ट चांगला लागत गेला. रिझल्ट लागल्यानंतर पालकांचा विश्वास आला आणि आपोआपच शाळेची विद्यासंख्या वाढत गेली. आणि एक तुकडी शाळा 3-3 तुकड्यापर्यंत आपल्या शाळेला मजल मारली. आणि हे करत असताना संस्थेनं मात्र आम्हाला भौतिक सुविधा पुरवण्यात कधी कसर केली नाहीये. इमारत छोटीशी होती, ती छानपैकी परिपूर्ण अशी इमारत केली आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत विद्यालयामध्ये सर्व सुखसुविधा पुरवायच्या हे त्यांचा निकष असायचा. म्हणजे प्रयोगशाळा असू दे, छोटी का होईना पण ती छान प्रयोगशाळा आम्हाला करून दिली. संगणक 4 का असेना पण ते आम्हाला मिळवून दिले. छानपैकी मैदान दिलं आणि सर्व उपक्रम योग्य प्रमाणे कसं राबवता येईल यासाठी संस्थेचं कार्यकारी मंडळ नेहमीच अग्रेसर असायचं. आणि कार्यकारी मंडळाचा विश्वास सार्थ करणं, ग्रामस्थांचा विश्वास सार्थ करून देणं, पालकांच्या विश्वासाला पूर्ण होणं ही आमची जबाबदारी होती. आणि हे सगळं आनंदाने विद्यार्थी, पालक, संस्था हे एक छान कुटुंब बनलं आमचं. आणि म्हणून आम्ही ज्ञानदीप परिवार नेहमी संबोधतो की हे ज्ञानदीप परिवार आहे. सर, प्रत्येकाला असं वाटतं की शिक्षकी पेशा स्वीकारून तो कुठेतरी धन्य झालेला आहे. असा तुमचाही देखील अनुभव कुठेतरी आहे का? तुम्ही धन्य झालात? नक्कीच. धन्य म्हणण्यापेक्षा आम्ही भाग्यशाली आहोत की आम्ही या क्षेत्रामध्ये आलो. कारण एक तर माझं नेहमी असं म्हणणं असतं की सर्वांचं वय वाढतं, आम्हा शिक्षकांचं वय वाढत नाही. जर आम्ही 10वी शिकवतो की नाही तर आमचं वय नेहमी 14 वर्ष 15 वर्ष असतं. त्या वयोगटात मुलांशीच आम्ही संबंध असतो. आणि हे सगळं करताना प्रत्येक मुलं हे वेगळं आहे, प्रत्येक मुलं समस्या वेगळ्या आहेत.
जे समोर दिसत असं नसतं. अनेक वेळेला मुलांच्या समस्या काहीतरी इतक्या वेगळ्या असतात की आपण त्याला उगाच रागावलो असं नंतर आपल्याला कळतं. असे काही अनुभव माझ्या जीवनामध्ये आले की त्यामुळं मला स्वतःला बदलावं लागलं. तसं पाहिलं तर मी अतिशय कठोर शिक्षक, स्ट्रिक्ट शिक्षक, शिस्तप्रिय शिक्षक असं मुलांमध्ये माझी खाती होती. पण कधी कधी मला असं वाटायचं की ही शिस्तप्रियता जी आहे ती जागेवर बरोबर आहे, पण काही वेळेला आपल्याला मागची बाजू समजून घेणं गरजेचं आहे. नक्की 2 उदाहरण सांगेन मी. एक विद्यार्थी माझ्याकडे होता, नेहमी उशिरा यायचा. उशिरा आला, 1 दिवस उशिरा आला ठीक आहे, 2 दिवस उशिरा ठीक आहे, तिसऱ्या दिवशी त्याला फटके लागायचे. पण हा मुलगा काही बदलतच नाहीये. आणि मग एक दिवशी त्याला विचारलं, बाळा का उशिरा येतोस तुला? आणि त्याने जेव्हा त्यांना सांगितलं, वाईट वाटलं. तो असं म्हणाला की सर, माझी सावत्र आहे, बाबा आहे, दोघं भांडतात. त्यांचे भांडण झालं ना का ते मला घराबाहेर काढतात. आता मी जिन्यामध्ये बसून रात्र काढतो आणि मग सकाळी कधीतरी ते उठणार आणि मग मी आतमध्ये जाणार, मग मी आंघोळ करणार आणि मग शाळेत येणार. हे जेव्हा त्याने सांगितलं तेव्हा मला नक्की भूमिका कळली हे काय आहे. म्हणजे मुलांच्या सुद्धा काही समस्या आहेत. हे करताना पालक, विद्यार्थी आणि शिक्षक असा संबंध असणारा एक छान प्रसंग माझ्या आयुष्यात घडला आणि तो प्रसंग देखील मला खूप काही शिकवून गेलाय. 10वीची परीक्षा जवळ आली होती आणि एक हुशार मुलगी, माझी मुद्दाम नाव घेत नाहीये, पण छानपैकी माझी अपेक्षा आहे की या मुलीला साधारण 80-85च्या वरती मार्क्स मिळाले पाहिजेत. चांगल्या प्रकारे तयारी सुरू आहे आणि अगदी सराव परीक्षा झाल्यानंतर ती 2-3 दिवस शाळेत येत नाहीये. वर्ग शिक्षक मी असल्यामुळे मला चिंता लागली काय येत नाहीये. चौकशी केली तेव्हा समजलं की ती मुलगी गावी निघून गेलेली आहे. अरे अचानक परीक्षा असताना गावी कशी काय निघून गेली? मी विद्यार्थ्यांना निरोप पाठवला की तिच्या घरी कोणी आहे का पहा. तर घरी वडील असतात म्हणे, पण ते सर्व्हिसला जातात. एक नंबर घेतला गावाकडचा आणि फोन केला आणि विचारलं, बाळा काय झालं? आईने फोन उचलला होता. ते सांगितलं आमचं वैयक्तिक भांडण झालंय मिस्टरांबरोबर आणि मग त्या भांडणाचा परिणाम असा झाला की मी मुलीला घेऊन गावी आले. म्हटलं ताई असं करू नका, कारण काय होतं मुलगी हुशार आहे आणि परीक्षेवर तिच्या अभ्यासाचा परिणाम होतोय. त्या म्हणा की भाऊ बघा हे आमचं वैयक्तिक आहे. मग मी तर म्हटलं ठीक आहे वैयक्तिक असेल तुमचं देखील, पण त्याचा परिणाम त्यांच्या मुलीच्या आयुष्यावर होणार आहे, तर असं करू नका. त्या दिवशी संध्याकाळी मी त्या पालकाच्या घरी गेलो त्याला भेटायला. त्या भाऊंना बोललो, भाऊ म्हटलं बघा प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काही ना काही कलह आहेत, होतात, पण मुलांच्या जीवनावर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. शिक्षक म्हणून मला असं वाटतं की तुमची मुलगी परीक्षा आली पाहिजे, वेळ आली पाहिजे, अभ्यास झाला पाहिजे. त्याला हे पटत होतं, पण नाही म्हणे असं आहे. पण म्हटलं बघा आता एक माझी विनंती म्हणून एक काम करा की तुम्ही त्यांना इकडे घेऊन या. आणि एक सकारात्मक परिणाम म्हणून ते पालक त्याच दिवशी गावी गेले, त्या मुलीला घेऊन आले. त्या मुलीची परीक्षा सुरळीत झाली आणि त्या मुलीला 91% मार्क मिळाले. आता हा छोटासा प्रयत्न होता, हा मोठा प्रयत्न नव्हता. तो कुटुंबाचा वैयक्तिक प्रश्न जरी असला तरी त्याचा परिणाम माझ्या विद्यार्थ्यांवर होणार आहे ही जाणीव जर मला त्या दिवशी झाली नसती आणि जर मी त्या ठिकाणी मध्यस्थी जर केली नसती तर कदाचित ती मुलगी परीक्षेला सुद्धा आली नसती किंवा कदाचित तिला काही मार्क गुण पडले असते. पण या माध्यमातून का होईना, पण एक छोटस काम, एक मानसिक समाधान मला मिळालं. जर अशा प्रकारे समाधान जर मिळत असेल तर ही लहान 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 गोष्टी आमचं आयुष्य खुलून जातं. या प्रसंगात बोलतो सगळ्या मुलं अभ्यास मुलं करतातच करतात, पण एक समाजाची कनेक्टिव्हिटी जी आहे तर ती सुद्धा आमची या ठिकाणी करतात. म्हणजे एक शिक्षक म्हणूनच नव्हे तर एक जबाबदार शिक्षक म्हणून तुम्ही जी भूमिका पार पाडली. आणि अशातच एक याला जोडून असा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांसोबत एक जे ऋणानुबंध तुमचे संबंध जोडले, जो तुमचे जे नाते जे आहे ते शिक्षक त्यासोबतच पालक आणि विद्यार्थी हे जे नाते जोडलेलं आहे ते तुम्ही कसं वर्णन करू इच्छिता? कसं आहे, विद्यार्थी हा आमचा फक्त विद्यार्थी नाही, तर मला शिक्षक बनवलं ना ते विद्यार्थ्यांना बनवलं. कारण विद्यार्थी आहे म्हणून मी शिक्षक म्हणून आहे आणि त्यामुळे माझा पहिला ओळख जी काय आहे ती देण्याचं कार्य माझ्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे. आणि हा विद्यार्थी जो आहे तो परिपूर्ण झाला पाहिजे, चांगला समाजामध्ये नागरिक घडला पाहिजे. अभ्यासामध्ये एखादा विद्यार्थी मागे पुढे असेल देखील, परंतु त्याच्यामध्ये सुसंस्कार घडवणं, त्याला जीवनामध्ये अनेक अडचणींना सामोरे जाण्यासाठी तयार करणं ही जबाबदारी शिक्षकाची असते. आणि ज्या वेळेला मी माझे विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या झालेले आहेत हे पाहिल्यानंतर असं वाटतं की आपल्या कार्याची ही पोच पावती आहे. म्हणजे आज अनेक विद्यार्थी इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, टीचर्स आहेत. माझे 4 विद्यार्थी मुख्याध्यापक आहेत.
त्याच्यानंतर सैनिक क्षेत्रामध्ये माझे काही विद्यार्थी आहेत, काही परदेशामध्ये आहेत, काही अगदीच आहेत, काही व्यवसाय करतायत, आणि काही असे सुद्धा माझे विद्यार्थी आहेत की ज्यांचे बँडमध्ये असतील किंवा सफाई कामगार असतील, पण ऍज अ नागरिक म्हणून ते यशस्वी आहेत. आणि जीवनामध्ये लागतं काय की आपल्याला एक सुखी जीवन जगायचं असेल तर ह्या एक परिपूर्ण नागरिक असणं ह्याची गरज आहे. आणि तो सक्षम आहे, त्याचं कुटुंब चांगल्या प्रकारे चालवत झालं असेल तर ही इज हॅपी पर्सन. आणि साहजिकच आहे, माझे विद्यार्थी जर आनंदी असतील तर त्यातनं मला आनंद मिळणार आहे. मुलांची ज्या प्रतिक्रिया जेव्हा जेव्हा मिळत आहेत की सर तुमच्यामुळे आम्ही घडलो, तर तेव्हा कुठे ते वाटतं की चला कुठे का होईना आपण थोडासा एक पाणी घातलं ज्या वटवृक्षाला, ती मुलं आज मोठी झालेली आहे. म्हणजे वयाची 58 वर्ष आणि झपाटून केलेलं काम, आणि या व्यतिरिक्त असे कोणते तुम्हाला वाटतं की उपक्रम आजही तुम्हाला आठवतात की कुठेतरी आजही की आपल्याला ते आपल्यासाठी अविस्मरणीय आहेत आणि त्याचं कुठेतरी समाधान आपल्या मनाला देखील आहे? एक प्रयोगशील शिक्षक म्हणून अनेक प्रयोग केले गेले. म्हणजे अगदीच सुरुवातीला म्हणाल तर आपण एक गणिताचा महायज्ञ केला होता. आता महायज्ञ ही जी संकल्पना आहे ती एकाच दिवशी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी पुस्तकातील सगळी रन सोडवायची. मुलं एकत्र बसतायत, मुलांचे गट करायचे आणि जी काही 1200-1300 उदाहरणं असतील ती सगळ्या मुलांनी एकत्र करायची. पण नाव काय दिलं? गणिताचा महायज्ञ. आणि त्याच्यामुळे ते भारदस्त वाटलं. त्याच्यानंतर एक आणखी प्रयोग केला होता की ब्रिज बिटवीन द सोशल ब्रिज. काय होतं, नुकताच या परिसरामध्ये मोठ्या मोठ्या शाळा सुरू झाल्या होत्या, पोद्दार सुरू झाली होती, ज्ञानदीप सुरू झाली होती. आता पोद्दारचे विद्यार्थी इकॉनॉमिकली स्ट्रॉंग होते, हाय लेवल होते, आपले विद्यार्थी इकॉनॉमिक स्ट्रॉंग नव्हते. पण या दोन विद्यार्थ्यांमधला गॅप करण्याचा प्रयत्न, ब्रिज करण्याचा प्रयत्न आम्ही त्यावेळेला केला होता. त्या ब्रिज मधनं की आपल्या विद्यार्थ्यांनी पोद्दारच्या विद्यार्थ्यांना काही शिकवायचं, पोद्दारच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना काही शिकवायचं, आणि सामाजिक जी दरी आहे ती कमी करण्याचा त्याच्यातला प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये मुलं खूप कमी असायची, घाबरट असायची बोलायला. दे डोंट हॅव द कॉन्फिडन्स. टू गेन द कॉन्फिडन्स, टू गिव्ह द कॉन्फिडन्स, वी स्टार्टेड इंग्लिश क्लब विच इज वन ऑफ द गुड प्रोडक्ट ऑफ आवर स्कूल. याच्यामध्ये आपण काय केलं होतं की विद्यार्थ्यांना आत्मविश्वास यावा म्हणून त्यांच्यासाठी स्पीच कॉम्पिटिशन्स, त्याच्यानंतर पोएम कॉम्पिटिशन्स, डायलॉग रायटिंग कॉम्पिटिशन्स, एसे कॉम्पिटिशन्स, असे विविध उपक्रम त्या ठिकाणी राबवले. आणि तो जो उपक्रम आहे इंग्लिश क्लबचा तो आज सुद्धा सुरू आहे. वर्षातून कमीत कमी 4 ते 5 वेळा ते विद्यार्थी एकत्र येतात आणि आपलं स्वतःला इंग्रजीमध्ये एक्सप्रेस करतात. हे सगळं करत असताना विद्यालयामध्ये छानपैकी अद्ययावत प्रयोगशाळा हवी आहे हे नेहमी डोक्यात असायचं. आणि त्याच्यासाठी संस्था अगदीच आम्हाला पाठबळ तयार असायची. आणि 2 वर्षापूर्वी आपण सुंदर अशी अद्ययावत अशी प्रयोगशाळा तयार केली. संगणकामध्ये सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला संगणक मिळाला पाहिजे अशी इच्छा असायची. आपण संगणक छानपैकी 40 संगणक असलेलं एक संगणक कक्ष तयार केलं. वाचाल तर वाचाल. खरंय. आणि विद्यार्थ्यांमध्ये ही संकल्पना गेली पाहिजे, त्याला वाचण्याची आवड निर्माण झाली पाहिजे, म्हणून आपण छानपैकी वाचनालय तयार केलं. म्हणजे मनामध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या की हे माझ्या शाळेमध्ये हवं आहे तर ते होत गेलं. आणि संस्थेनं त्याला नेहमीच पाठबळ दिलं. म्हणजे आपण एखादा प्रस्ताव मांडावा आणि संस्थेनं नकारावा असं काही झालंच नाही. सर तुम्ही सांगा, आमचं त्याला पाठबळ आहे आणि तुम्ही करत जा. आणि ज्या वेळेला अशा प्रकारचं पाठबळ एखाद्या संस्थेचं असतं तेव्हा ते शिक्षक आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी किंवा इच्छा ज्या काय आहेत त्या सर्व सहकार्यांच्या मदतीनं, इट इज नॉट वन मॅप वर्क, एका माणसाचं हे काम नाहीये, हे काम आहे युनिटीचं काम आहे, एकत्र येऊन काम करायचं आहे. आणि त्यामुळे आम्ही सगळ्या शिक्षकांनी एकत्र येऊन सगळं सहज करू शकलेलो, आनंद घेतलेला आहे. म्हणजे प्रत्येकाची साथ तुम्हाला या पावलोपावली तुम्हाला लाभली. अगदीच. म्हणजे संस्थेची कार्यकारी मंडळ, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र नाईक आहे, माझे अध्यक्ष आहेत, आणि सर्व कार्यकारी मंडळ, त्याचप्रमाणे माझे सगळे शिक्षक, माझे सर्व नॉन टीचिंग स्टाफ, एवढंच नव्हे तर आमचे पालक वर्ग सुद्धा ज्या ज्या वेळेला शाळेला काही गरज असेल त्या वेळेला पालक वर्ग सुद्धा या ठिकाणी सहकार्याचे म्हणणं पुढे येत असतात. एवढंच नाही, आमचे माजी विद्यार्थी सुद्धा शाळेसाठी काय गरज आहे हे शोधतात आणि ती गरज त्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा ते देखील प्रयत्न करतात. म्हणजे अशा प्रकारे हे ज्ञानदीप कुटुंब जे आहे हे पूर्णपणे समर्पित असं कुटुंब या ज्ञानदीप विद्यालयासाठी आहे. आणि सर, पूर्वीची जी शिक्षण शैली होती आणि आत्ताची जी शिक्षण प्रथा आहे ती नेमकी कशी, तुम्ही कसं कम्पेअर कराल? ओके, कसं आहे, प्रत्येक त्या काळातली शिक्षण पद्धती त्या ठिकाणी योग्य असते. आता ज्या वेळेला आम्ही शिकायचो त्यावेळेला स्पून फिडिंग मेथड होती, म्हणजे रट्टा मारणे, पाठांतर करणं आणि जाऊन उत्तर लिहिणं. पण ती कुठेतरी आता बदललेली आहे.
आणि आता आपण सेल्फ लर्निंग कडे आलेलो आहोत. सेल्फ लर्निंग मध्ये विद्यार्थी एखादा घटक समजून घेतो आणि कन्स्ट्रक्शन नॉलेज स्वतःच नॉलेज कन्स्ट्रक्ट करतोय आणि मग पुढच्या स्टेप पर्यंत पोहोचतोय. खूप छान पद्धती आहे आता. म्हणजे आता वेगवेगळे प्रोजेक्ट्स मुलं करतायत की नाही ते हेच आहेत की मला एखादा विषय घटक समजतोय, मला विषय घटक समजल्यानंतर त्या घटकाचं त्या ज्ञानाचं मी उपयोजन करतोय ते माझ्या जीवनामध्ये करतोय. आणि हे जे शिक्षण आहे सेल्फ स्टडी जो आहे तो खूप महत्वाचा भाग आहे. हे झालं आताच्या शिक्षण पद्धतीबद्दल. मग अनेक वेळेला आपणच प्रश्न विचारता की विद्यार्थ्यामध्ये का बदल झालेला आहे का? ते मी स्पष्ट म्हणतो नाही. समाज बदलेल, विद्यार्थी हा समाजाचा प्रतिबिंब आहे. जर समाज बदलतोय तर तो विद्यार्थी बदलच आहे ना. खरंय. पूर्वी आपल्याकडे मुलांकडे मोबाईल होते का? नव्हते. आज आहेत. मग साहजिकच ज्याच्याकडे मोबाईल असेल तर तो तशा प्रकारे त्याचा वापर करणार आहे. मग आता आपली जबाबदारी काय ऍज अ शिक्षक? तर मग त्या मोबाईल मधून त्याला बाहेर काढणं किंवा त्या मोबाईलचा योग्य वापर कसा आहे हे त्याला शिकवणं हे आमचं शिक्षकाचं कर्तव्य आहे. म्हणजे बदलत्या परिस्थितीनुसार आम्हाला सुद्धा बदललं पाहिजे, तरच आहे ना, अपडेट राहिलं पाहिजे. असं म्हणून जमणार आहे का की मला संगणक वापरता येत नाहीये, मी मोबाईल वापरू शकत नाही? मग आजच्या विद्यार्थ्यांना ते प्रिय आहे, त्यातनं त्यांना शिकवायची गरज आहे. तुम्हाला स्मार्ट व्हायच लागेल. म्हणजे स्मार्ट स्टुडंट्स असतील तर स्मार्ट टीचर होणं आवश्यकच आहे. त्यामुळे बदलत्या युगाला आपल्या समोर गेलं पाहिजे. म्हणजे स्मार्ट शिक्षक व्हायलाच पाहिजे. पण आज जे होतकरू शिक्षक आहेत, ज्यांना म्हणजे शिक्षक होण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांनाही काही तुमचा संदेश असेल? कारण तुम्ही तर भाग्यवान स्वतःला समजता शिक्षक म्हणून, शिक्षकी पेशा स्वीकारला म्हणून. पण जे येणारी जी पिढी आहे, ज्यांना शिक्षक व्हायचंय, त्यांना तुमचा काय संदेश असेल, काय आव्हान असेल त्यांना? आता थोडं असं बोललं तर वावगं होणार नाही की आजचा तरुण जो आहे तो या पेशाकडे यायला थोडासा नाराज होतो. ओके. याचं कारण गेली अनेक वर्ष शासकीय भरती होत नाही. लाखो विद्यार्थी दरवर्षी बीएड होत आहेत. बीएड झाल्यानंतर एक स्वप्न असतं की मला नोकरी लागेल, पण नोकरी लागत नाही आणि त्याच्यामुळे ती मुलं निराश आहे. पण माझा संदेश त्यांना असा आहे की ज्या वेळेला विद्यार्थी संख्या वाढते याचा अर्थ शाळा निर्माण झालेल्या आहेत, याचा अर्थ शिक्षकाची गरज आहे. फक्त आपण त्या गरजेनुसार स्वतःला तयार केलं पाहिजे, अपडेट राहिलं पाहिजे. आणि मग प्रयत्न करत तुम्ही राहिलात आणि तुमच्याकडे डेडिकेशन जर असेल तर नक्कीच तुम्हाला आज ना उद्या नक्की तुम्हाला यश येणार. कारण मी आमचं उदाहरण सांगतोय. कारण ज्या वेळेला आम्ही या विद्यालयात लागलो त्यावेळेला विद्यालयाला मला मानधन द्यायचं, पगार द्यायचा, 500 रुपये पगार असायचा. पण 500 रुपयात मी जे काम करायचो तेवढंच काम आज सुद्धा मी करतोय. आज पगार मोठा आहे, पण मोठ्या पगार जेवढं मी काम करतोय तेच काम मी त्यावेळेस सुद्धा करायचो. डेडिकेशन तेवढंच आहे. तुमचं समर्पक वृत्ती त्या ठिकाणी पाहिजे आणि सातत्य असणं आवश्यक आहे. तुमचा विश्वास पाहिजे, स्वतःवर विश्वास पाहिजे, तुमच्या मुलांवर विश्वास पाहिजे. मला नक्की इथे सांगायला आवडेल की या 2 वर्षामध्ये आम्ही इंग्रजी माध्यम ज्या वेळेला इकडे सुरू आहे तर त्याच्याकडे ते मुख्याध्यापक पद मिळाल्यानंतर काय झालं, आमच्याकडे क्रीडा क्षेत्रामध्ये ज्ञानदीपचं नाव खूप कमी असायचं. होतं, आम्ही डीएसयू मध्ये वगैरे जायचो पण नाव नव्हतं. पण 2 वर्षापूर्वी आम्ही क्रिकेट अकॅडमी सुरू केली. एक छानपैकी आम्हाला अब्दुल नावाचे कोच मिळाले आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सीझन टीम आमची सुरू केली आणि पहिल्याच वर्षी ज्ञानदीपने डीएसओ जिंकला. त्याच्यानंतर त्याच वर्षी आम्ही हॅरिश आणि गाईड्स याच्यामध्ये प्रवेश केला. हॅरिश सील अंडर 16 आहे, गाईड सील अंडर 14 आहे. तर अंडर 14च्या गाईड सील मध्ये आम्ही पहिल्याच वर्षी रनरअप ठरलो. ही मोठी गोष्ट होती. आणि त्यावेळेला त्या ठिकाणचे क्रिकेटर आले होते, त्यांनी सांगितलं की हे खूप मोठं अचिव्हमेंट आहे की इन द फर्स्ट इयर यू रीच द फायनल. आणि यावर्षी आपण फायनल जिंकली. स्वतः संदीप पाटलांनी आपलं कौतुक केलं की एखादी नवखी शाळा 2 वर्षामध्ये जर गाईड सील जिंकत असेल तर नक्कीच त्या मुलांमध्ये पोटेन्शियलिटी आहे, त्या शाळेमध्ये काहीतरी पोटेन्शियलिटी आहे. आणि हे जेव्हा ते म्हणाले की शाळेचं त्याच्या मागे चांगला हातभार आहे, कोचचा चांगला हातभार आहे, तेव्हा बरं वाटलं की आपण जे काही करतो आहोत त्याला एक पोचपावती मिळते. आपण यावर्षी मुंबई इंडियन्स अंडर 16चं रनरअप पण ठरलेलो आहोत. मुलींची टीम सुद्धा आहे. म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आपली मुलं आता चांगल्या प्रकारे नाव करतायत. बॉक्सिंग मध्ये आपले एक विद्यार्थी चांगलं काम करते. आपण चेसमध्ये करतो, कबड्डीमध्ये आहोत, खो खो मध्ये. म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा ज्ञानदीपचं नाव आता वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचत चाललेलं आहे. याचबरोबर एनसीपीए नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स मुंबईची संस्था, टाटा थिएटर्स, ज्या ठिकाणी त्यांचं काम आहे की भारतीय जे नृत्य आणि संगीत आहे पारंपरिक शास्त्रीय त्याचं संवर्धन करणं.
त्या संवर्धनकरणाच्या याच्यामध्ये ज्ञानदीपमध्ये 60 विद्यार्थी एक डिप्लोमा करतायत, ओडिसी डान्स डिप्लोमा. 3 वर्षाचा डिप्लोमा आहे. यावर्षी आपली एक बॅच पूर्ण झालेली आहे. त्या मुलांनी ओडिसी डान्स डिप्लोमा पूर्ण केलेला आहे. आणि नुकताच झालेल्या एका स्पर्धेमध्ये मुद्रा फेस्टिवल होतं आणि त्या स्पर्धेमध्ये ज्ञानदीपनं 2 गटामध्ये सेकंड प्राइज मिळवलाय संबंध मुंबईमधून. पण हे जे काय अचिव्हमेंट आपण जेव्हा बघतो, आपण कम्पेअर करतो, तेव्हा असं वाटतं की आपली वाटचाल आहे ही योग्य दिशेला आहे. फक्त विद्यार्थ्यांना आपण पुस्तकी ज्ञान देत नाही आहोत, तर त्यांचं जीवन विविध पैलू घडवण्याचा प्रयत्न सुद्धा ही ज्ञानदीप करत आहे आणि याचा सार्थ अभिमान वाटतो. म्हणजे 31 वर्षांच्या या प्रदीर्घ सेवेमध्ये विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना कुठेतरी म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन त्यांना कुठेतरी आपलं स्वतःची प्रतिभा ती लोकांना जगापर्यंत पोहोचावी म्हणून जे योगदान तुम्ही दिलेलं आहात, तर या 31 वर्षांच्या या सेवेमध्ये म्हणजे पूर्ण सेवेकडे तुम्ही कसं पाहताय आज? समाधान, धन्य झालं. तसं जीवनामध्ये एक नेहमीच ठरवलेलं आहे, कर्मण्यवाद कार्यस्य मा फलेषु कदाचन. आपलं कार्य करत जायचं, फलाची अपेक्षा करायची नाही. पण ही खात्री आहे की तुम्ही ज्या वेळेला प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला यश नक्कीच येतं. खरंय. नेव्हर से टू नो. येस. आता हे आपण नेहमीच ठरवलेलं आहे की मला करायचंय, नथिंग इज इम्पॉसिबल. इम्पॉसिबल सेल्स आय एम पॉसिबल. तर हे वाक्य मी स्वतःच वापरतो, माझ्या मुलांना देखील सांगतोय की टेक एव्हरीथिंग ऍज अ पॉझिटिव्ह. करत जा, यश तुम्हाला मिळणारच आहे. खरंय. तर ते आपण करत गेलो आणि त्याच्यामुळे काय झालं, एक वेगळा समाजामध्ये छानपैकी एक पिढी घडवण्याचा आनंद मिळाला. आज ज्या ज्या वेळेला आमचे रियुनियन्स मुलांचे होतात, त्या रियुनियन मधली मुलं ज्या वेळेला बोलतायत की सर आम्ही तुमच्यामुळे घडलो, तुमच्यामुळे आम्हाला इंग्रजी चांगलं करता आलं, तुमच्यामुळे आम्हाला हे सगळे संस्कार घडले, आज आमचं कुटुंब चांगलं स्थिर झालं. बरोबर. तर हे जेव्हा समाजात पाहतो तेव्हा असं वाटतं की आपल्या कार्यालाही मिळालेली पोचपावती आहे. एक नक्की उदाहरण सांगतोय. रामसिंग नावाचा एक व्यक्ती आपल्या गावात राहायचे पूर्वी, आणि त्यांना 2 मुली होत्या, पण ते वारले. आणि रामसिंगाची दोन्ही मुली पवित्रा आणि एका मुलीचं नाव पवित्रा आणि अनिता आय थिंक. अनिता नाही, एक पवित्रा आहे आणि दुसरीचं नाव आता माझ्या लक्षात नाही. तर त्या दोन्ही मुली ज्या आहेत त्या अगदी झोपडीत राहायच्या. अक्षरशः पावसाळ्यामध्ये त्यांच्या घरामध्ये झोपा इतकी पण जागा राहायची नाही. पण त्या दोन्ही मुलींनी इतके कष्ट केले आणि सतत त्याचा परिणाम काय झाला, आज मोठी जी मुलगी आहे भूषाली तिचं नाव, ती नर्स झाली आणि छोटी मुलगी पवित्रा ती इंजिनियर झाली आणि रिलायन्स मध्ये कामाला आहे. झालं काय की एक कुटुंब पूर्ण बदललं. आणि एक जेव्हा कुटुंब बदलतं ना त्यावेळेला तो जो आनंद आहे, आपण ते कुटुंब बदलण्यामध्ये छोटासा का होईना खालीचा वाटा उचललेला आहे, हा आनंद वेगळा आनंद आहे. तेव्हा ती मुलं जेव्हा भेटतायत की सर तुमच्यामुळे आमच्यामध्ये हा बदल घडला, हे जेव्हा ऐकतो ना तेव्हा धन्य झाल्यासारखं वाटतं की आपण या पेशामध्ये आलोय तर नक्कीच कुठेतरी पूर्वजन्माचं पुण्य असेल की त्याच्यामुळे आपण या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत आणि धन्य वाटतं, खूप छान आनंद वाटतो. सर, अनेक वर्षांच्या या कार्यकाळानंतर आता कुठेतरी सेवा एक शेवटचा टप्पा आलेला आहे सेवानिवृत्त होण्याचा, आणि काही दिवसातच आपण सेवानिवृत्त देखील होत आहे. आणि असा हा जो पूर्ण जेव्हा क्षण जेव्हा आलाय तर काही कुठेतरी मनात असं राहिलंय की हो नक्कीच काहीतरी आपल्याला काहीतरी अजून हे करायचं होतं जे आपल्याकडून राहून गेलं. तसं पाहिलं तर शिक्षक निवृत्त होत नाही, आम्ही वर्ग बदलतो. पण होय, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अद्याप माझं विद्यालय आणखी पुढे गेलं पाहिजे. एकतर एक सिनियर कॉलेज या ठिकाणी झालं पाहिजे अशी मनपूर्वक इच्छा आहे. या ठिकाणी एक प्रशस्त अशी एक वेगळी इमारत या ठिकाणी उभी राहावी ही एक इच्छा या ठिकाणी आहे. आणि हे सगळं करताना एक माजी विद्यार्थी चांगला संघ तयार झाला पाहिजे की ज्या संघानं याची आता जबाबदारी घेतली पाहिजे. कारण ज्ञानदीप विद्यालय हे कराव्याची ओळख आहे, करायचे प्रत्येक माणसाचा ते अभिमान आहे. त्यामुळे तो एक संघ छानपैकी उभा राहिला पाहिजे ज्या माध्यमातून हे विद्यालय आणखी भरभराटीस येऊ शकेल. तर या गोष्टी ज्या आहेत या होतील याची मला खात्री आहे. आणि येणारे जे माझे शिक्षक आहेत, आता जे काही शिक्षक आहेत त्यांच्याकडे एवढी पोटेन्शियलिटी आहे, क्षमता आहे की ही सगळी स्वप्न ते नक्की पूर्ण करतील. सर, एक प्रश्न असा राहून गेला की अनेक माजी विद्यार्थी जे आहेत ते आजही आपल्या संपर्कात आहेत का? कारण अनेक विद्यार्थी ते आपल्या हाताखाली
त्यांनी ज्यांना आपण आकार दिलेला आहे, आपण घडवलेला आहे, असे अनेक विद्यार्थी आजही आपल्या संपर्कात आहेत. पण माझा व्हॉट्सअप ग्रुप खूप ऍक्टिव्ह आहे. म्हणजे 100 पैकी 90% मुलं तर माझ्या अगदी क्लोज संपर्कामध्ये असतात, अपडेटमध्ये असतात. आणि काही विद्यार्थी बाहेर गेल्यामुळे किंवा कधी कॉन्टॅक्ट मिस झाल्यामुळे नसतील देखील. पण ही 90% जी मुलं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमधून उरली 10% जी मुलं आहेत, ही 100% सगळीच्या सगळी मुलं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नेहमीच असतात. विद्यालयाचे जे काही उपक्रम आहेत ते उपक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या काही आयडियाज असतात, त्या आयडियाज ते आमच्याशी शेअर करत असतात आणि त्या माध्यमातून सुद्धा आपण हे सगळं करत असतो. एक सांगतोय की मनोज म्हात्रे नावाचा एक विद्यार्थी आहे. 6 वर्ष त्या विद्यार्थ्याने सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले. म्हणजे दरवर्षी साधारण 1 लाख ते 1.25 लाख रुपयापर्यंतचे गणवेश, म्हणजे शूज आणि पूर्ण गणवेश आणि वह्या याचं वाटप त्या विद्यार्थ्यांनी केलं. आता हे काय आहे, त्याचं म्हणणं असं की सर मी काही फार मोठं काम करत नाहीये, मला विद्यार्थ्यांनी जे काही दिलं ते मी रिटर्न करायचा प्रयत्न करतोय, हा त्याचा मोठेपणा असेल. पण असे विद्यार्थी जेव्हा आमच्याकडे परत येतात त्या खूप छान वाटतं. कारण मी या विद्यार्थ्यांना काहीतरी देणं लागतोय आणि ते देणं मी अशा प्रकारे परतफेड देतोय, तर हे माझे विद्यार्थी आहेत. बरोबर. सार्थ अभिमान वाटतोय अशा मुलांचा. सर, भावनिक प्रश्न असा आहे की इतक्या वर्षांच्या कार्यकाळानंतर, सेवा दिल्यानंतर आपण सेवानिवृत्त होत आहे. एक कृतज्ञता सोहळा जो आहे तो येत्या 7 तारखेला देखील पार पडणार आहे. अनेक आप्तेष्टे येतील, अनेक मान्यवर देखील येणार आहेत, अनेक माजी विद्यार्थ्यांची देखील हजेरी लागणार आहे. तर असं कोण येणं तुम्हाला वाटतं अजून अपेक्षित आहे तुमच्यासाठी? हा माझ्या आयुष्यात एक फार अतिशय अनमोल आणि आनंदाचा क्षण आहे. आणि हा प्रसंग पाहण्यासाठी माझी आई असावी, माझ्या मावशी ज्यांनी मला खूप प्रेम दिलं, त्या मावशी या कार्यक्रमासाठी असाव्यात असं अगदी मनापासून वाटतं. आणखी एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने मला खूप शिकवलेलं आहे, ते आदरणीय श्री पगारे सर, जे नाशिकला असतात, आता वयोवृद्ध आहेत. त्यांनी सुद्धा या उपक्रमाला आलं पाहिजे होतं असं मला मनापासून वाटतं. आणि माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी यावं, मी आव्हान करेन, माझे सगळे विद्यार्थी, माझे जेवढे विद्यार्थी आहेत ते सगळ्यांनी यावं. कारण हे ज्ञानदीपच्या पटांगण आहे, हा आठवणींचा सोहळा दिवशी रंगणार आहे. त्यांच्या आठवणी, माझ्या आठवणी आणि ह्याच आठवणी हा माझा आयुष्यभर शिदोरी त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून मी सुद्धा त्या याचं समारंभाची वाट पाहतो आहे. मला सुद्धा त्या समारंभाची उत्सुकता आहे की माझे किती विद्यार्थी त्या दिवशी त्या ठिकाणी उपस्थित असतील आणि कोण त्या आठवणींना उजाळा देणार आहे. तर त्या आठवणींमध्ये मला रंगायला नक्कीच आवडेल. सर, सेवानिवृत्त तर झालात, पण आता पुढे रत्नाकर तांडेल सर काय करणार आहेत? सेवानिवृत्तीच्या नंतर काय झालं, हे गेले 30 वर्ष ना मी कुटुंबाला वेळ दिला नाही. म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांचा निकाल लागल्यानंतर मला जेवढा आनंद व्हायचा, कधी मी माझ्या मुलांच्या निकालाकडे इतकं सिरियसली पाहिलं नाहीये. त्यांना आता पूर्ण वेळ द्यायचा आहे. माझी पत्नी, माझा भाऊ, माझे वडील, ज्यांनी मी म्हणजे शिक्षक बनण्यासाठी त्यांचा एक मोलाचा वाटा आहे. कारण त्यांनी जर मला सहकार्य दिलं असतं, माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली असती, तर कदाचित माझं लक्ष अर्ध कुटुंबाकडे आणि अर्ध शाळेकडे राहिलं असतं. तशी परिस्थिती माझी नव्हती. मी 100% शाळेकडे वेळ का देऊ शकलो? कारण मला माझ्या कुटुंबाकडे लक्ष देणारे इतर लोक होते. माझ्या भावानं, माझ्या पत्नीनं, भावाच्या पत्नीनं, माझ्या मुली, या सगळ्या समंजस्य होत्या. त्यांनी मला तेवढा वेळ देऊ शकला आणि म्हणून मी विद्यालय वेळ दिला. आणि म्हणून आता येणारा जो काही वेळ असेल, ज्या वेळा वेळ असेल, त्या वेळी माझ्या कुटुंबाला वेळ देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्य आपलं आहेच. गावातील तरुणांना साथ देणं हे माझं त्या ठिकाणी कर्तव्य असेल. आणि ज्या वेळेला विद्यालय बोलवेल त्यावेळेला मी तयारच असेल. राजकीय क्षेत्रात पाऊल टाकणार आहात? नाही, कारण आयुष्यभर कधीच राजकारण केलं नाही, राजकारणाकडे पाहिलं नाही, पॉझिटिव्हिटी नव्हती. पण नक्कीच ज्या वेळेला मला समाजाचे काम करण्याची गरज असेल त्यावेळेला नक्कीच ते काम करायला मला आवडेल. कारण शेवटी समाजालाच मला घडवलेलं आहे, समाजाने सगळं दिलेलं आहे. तर त्या उतरळे होण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. ज्ञानदीप विद्यालयाकडून मी या ठिकाणी सर्वांना एक जाहीर आवाहन करतोय की दरवर्षी आमच्या विद्यालयामध्ये प्रवेश संख्या वाढतच चाललेली आहे. पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ज्ञानदीपच्या या विद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे. आमच्याकडे मराठी माध्यममध्ये नर्सरी ते इयत्ता 12वी पर्यंत शिक्षण दिलं जातं. मराठी माध्यम हे ग्रँटेबल आहे,
त्या ठिकाणी फी अगदी नगण्य असते आणि उच्च शिक्षण, उत्तम शिक्षण, अनुभवी शिक्षक आणि सर्व सुखसुविधा, अद्ययावत अशा प्रयोगशाळा, अद्ययावत कम्प्युटर लॅब, NCPA, NCC, स्काउट गाईड असे विविध उपक्रम आपल्या विद्यालयामध्ये चालतात. आणि याच सोबत वी हॅव अवर इंग्लिश मीडियम इन विच वी हॅव क्लासेस फ्रॉम नर्सरी टू 10th स्टँडर्ड and we provide all the facilities in English medium. We do have cricket team which is Harris Shield winner of 2026. We have NCPA and National Center for Performing Art. We have RSP, we have Scout, we have Guide, we have NCC also. Apart from that, we run English club. We took part in all the science exhibitions and different competitive examinations. Our students are successful in different competitive examinations. So I appeal all the parents to take admission in Nandip School. Thank you. खूप खूप धन्यवाद सर, आमच्यासाठी एवढा वेळ दिल्याबद्दल आणि आपले अनुभवाचे बोल रत्नाकर तांडेल सर यांच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळालं. असं म्हणतात ना की जर समर्पणाची भावना असेल, जिद्द आणि चिकाटी ही जर असेल तर नक्कीच असाध्य गोष्टीही साध्य करू शकतो. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रत्नाकर तांडेल सर, ज्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले आणि आज विविध शिखरावर ते पोहोचलेले दिसत आहेत. आजच्या या पॉडकास्टमध्ये इतकंच. सर, हा पॉडकास्ट तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत मी घेतो निरोप. नमस्कार.